विजय असो। हमारी यूनियन हमारी ताकद, हमारी यूनियन हमारी ताकद। अशा शासनाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, अशा शासनाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। हमसे जो टकराएगा, मिट्टी में मिल जाएगा, हमसे जो टकराएगा, मिट्टी में मिल जाएगा। अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी। दादागिरी नहीं चलेगी। आमचा, आमचा। मी राज्य सरचिटणीस महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन। आपण गेल्या अनेक वर्षापासून शासनाकडे मागणी करत आहोत। कोणत्याही विभागाचे जे प्रमोशन होतात त्याच्यासाठी सेवा प्रवेश नियम महत्त्वाचे असतात। माननीय मुख्यमंत्री यांनी 31/12/2024 रोजी 100 दिवसाचा कृती आराखडा आखलेला आहे आणि त्या आराखड्यामध्ये सामान्य प्रशासन विभागाने एक परिपत्रक जारी केलेलं आहे। त्या परिपत्रकामध्ये त्यांनी स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की सर्व विभागाचे जे काही पदोन्नती आहे त्या झाल्या पाहिजे। आमच्या ज्या काही परिचर्या संवर्गाच्या पदोन्नत्या आहे सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये गेल्या 18 वर्षापासून प्रलंबित आहे, तसेच वैद्यकीय शिक्षण विभागामध्ये गेल्या 8 ते 10 वर्षापासून प्रलंबित आहे। यासाठी आपण संघटनेमार्फत बऱ्याच दिवसापासून लढा देत आहोत। आता 2021 साली सामान्य प्रशासन विभागाने एक पत्र काढलेलं आहे, जर तुमच्याकडे सेवा प्रवेश नियम नसतील, प्रलंबित असतील किंवा त्याची प्रोसेस चालू असेल तर आपण जे काही पदोन्नतीचं GR आहे मार्गदर्शक सूचना त्याच्यानुसार पदोन्नती देऊ शकतो। तर मला तुमच्या माध्यमातून सरकारला फक्त एक विनंती करायची आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे निर्देश दिलेले आहे ते सर्व विभागांनी पाळले पाहिजे आणि आमच्या सर्व नर्सेसला तात्काळ पदोन्नती दिली पाहिजे। आपली मागणी पूर्ण न झाली तर आपण पुढचं नेमकं काय? आम्ही कधीही रुग्णास वेठीस धरत नाही आणि आम्ही रुग्ण आमचा केंद्रबिंदू आहे, त्याप्रमाणेच आम्ही सर्व करतो। पण या सरकारने आम्हाला ही एक आंदोलन करण्याची वेळ आणलेली आहे आणि आमची मागणी शासनापर्यंत तुम्ही पोहोचवाल अशी मला अपेक्षा आहे। आणि जर शासनाने याची दखल घेतली नाही तर आमचं राज्यस्तरांचे जे सगळे पदाधिकारी आहे त्यांच्याशी डिस्कस करून आम्ही पुढे बेमुदत संप देखील करू शकतो।